आणि ही संधी सोडू नका मित्रांनो. ही संधी पुन्हा येणार नाही. तर बघा 10वी आणि 12वी उत्तीर्ण झालेल्या मित्रांसाठी हा नमस्कार. शासकीय महाविद्यालयामध्ये जम्बो भरती निघाल्या आहेत. शिपाई या पदापासून तर अनेक असे विविध पदं आहेत. या पदासाठी अर्ज मागविला जात आहे. मित्रांनो 10वी उत्तीर्ण असेल किंवा 12वी उत्तीर्ण असेल यांच्या जे 10वी आणि 12वी त्यांचं शिक्षण केलं असेल आणि मध्ये त्यांचं कॉलेज ड्रॉप करून दिलं असेल त्यांनी आणि 10वी 12वी उत्तीर्ण असेल तुम्ही तर तुमच्यासाठी ही चांगली संधी आहे. शिपाई भरती होत आहेत. तर या भरतीसाठी तुम्ही अर्ज कसे करायचं आणि त्याच्यात सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे. आणि ही संधी सोडू नका मित्रांनो. ही संधी पुन्हा येणार नाही. तर बघा 10वी आणि 12वी उत्तीर्ण झालेल्या मित्रांसाठी हा व्हिडिओ मी तयार करतो आहे, कारण ही मोठी संधी आहे तुम्हाला. जर तुम्हाला शासकीय नोकरी करायचं असेल तर तुम्ही ही जाहिरात आली. या जाहिरातमध्ये तुमचं जी पात्रता दिली आहे 10वी आणि 12वी याच्यानुसार तुम्ही ॲप्लिकेशन अप्लाय करू शकता. कक्षसेवक असेल, शिपाई असेल किंवा असे अनेक विविध पदं आहेत. ते 10वी 12वी उत्तीर्ण या बेसवरती भरती केली जात आहेत. आता ही महत्त्वाची सर्व इन्फॉर्मेशन मी या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहेत. व्हिडिओला स्किप करू नका. आणि ही जम्बो भरती आहे मित्रांनो. पश्चाताप करण्यापेक्षा आत्ताच हे अर्ज अप्लाय करून द्या. तुम्हाला ही चांगली संधी आहे. चला तर आपण तर बघा तुम्हाला या ठिकाणी जाहिरात दिसत असेल. 20/8/2025ला जाहिरात होती आणि मध्ये डेटसुद्धा एक एक्सपायरी डेट येऊन गेली होती. बट त्या ठिकाणी आता एक्सटेंड करण्यात आले डेट. आता या जाहिरातमध्ये आपल्याला सर्व सूचना वगैरे सर्व डिटेलमध्ये दिसेल. महाराष्ट्र राज्य शासन वैद्यकीय शिक्षण व औषधद्रव्य विभाग मंत्रालय मुंबई इथून भरती होत आहे. आणि कोणकोणत्या आपल्याला मेडिकल कॉलेजमध्ये ही भरती होणार आहेत. तर बघा कोणकोणत्या पदासाठी आहेत. व्हिडिओला स्किप करू नका. व्हिडिओमध्ये सर्व डिटेल मी दाखवणार आहेत. तुम्ही सर्व डिटेल बघून घ्या. तुम्हाला जर अर्ज करायचं असेल तर सर्व डिटेल बघून घ्या. संस्थेचे नाव आहे बघा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज. म्हणजे हे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे. आता एकूण या ठिकाणी 9 पद देण्यात आले. या 9 पदासाठी भरती केली जाणार आहेत. शिपाई या पदासाठी 6 पद आणि शवविच्छेदन परिचरसाठी 4, शवविच्छेदन कक्ष परिचर 6, प्रयोगशाळा परिचर 5, प्रयोगशाळा सेवक 2, चतुर्थी सैनिक कर्मचारी 3, वसतिगृह सेवक 11, सुरक्षा रक्षक 7 आणि अंधार खोली परिचर 3 असे एकूण किती पदासाठी भरती केली जात आहे 47 या संस्थेमध्ये. म्हणजे ही गव्हर्नमेंट कॉलेज आहे. नंतर दुसरी मेडिकल कॉलेज आहे मिरज वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय. म्हणजे त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये सुद्धा भरती केली जातात. आणि वेतन श्रेणी बघा तुम्हाला वेतन श्रेणी खूप जास्त आहेत. आणि हे 10वी आणि 12वी उत्तीर्ण असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता. जर तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल, पोस्ट ग्रॅज्युएशन, तुम्हाला जर नोकरीची खरंच गरज असेल तर तुम्ही या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकतात. तर बघा सर्व तुम्हाला जाहिरात दाखवतो. बघा एकूण पदं किती 18 पदं आहे. 80 पदासाठी आहे. तर या ठिकाणी रक्तपेढी असेल, माडी धोबी, नावी प्रयोगशाळा परिचय, स्वयंपाकी, क्षकिरण परिचर, शस्त्रक्रिया परिचर, अपघाती विभाग सेवा, औषधी वितरण सेवक हे सर्व या ठिकाणी सर्व वॅकन्सी देण्यात आले. आता तुमच्या मित्रांना किंवा कोणाला जर गरज असेल नोकरीची तर तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ शेअर करा. आणि तिसरी संस्था आहे बघा पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय सांगली या मेडिकल रुग्णालयामध्ये सुद्धा मेडिकल कॉलेजमध्ये सुद्धा ही भरती होणार. कक्ष सेवक 51 जागा आहेत. पहारेकरी 13, शिपाई 10, क्षकिरण सेवक 6, स्वयंपाकी 7, बाहेर रुग्णसेवक 3, धोबी 5 असे दवाखाना सेवक 3 असे भरपूर वॅकन्सी दिली आहे. तर बघा जे माझे मित्र आहे 10वी उत्तीर्ण आहे, 12वी उत्तीर्ण आहे त्यांनी नक्कीच या पदासाठी अर्ज करा. कारण तुम्ही जर कॉलेज केलं नसेल, ड्रॉप करून दिलं असेल 10वी 12वी नंतर तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकतात. आणि ही शासकीय नोकरी आहे. शासकीय नोकरीमध्ये या ठिकाणी तुम्हाला भरपूर वेतन श्रेणीसुद्धा चांगली आहेत. तर तुम्हाला या पदासाठी अर्ज करायचं आहे. बघा पश्चाताप करण्यापेक्षा आताच अर्ज करून द्या. अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे 7 सप्टेंबर ऑक्टोंबर 7 ऑक्टोंबरला शेवटची डेट आहे. तुम्ही अर्ज करू शकता. आणि कोणत्या कॅटेगरीला किती फी आहे आणि अर्ज ऑनलाईन कसं फिलअप करायचं तेही मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहेत. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. आणि जर तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन कसं फिलअप करायचं ते पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉन प्रेस करून ठेवा. म्हणजे जसं मी व्हिडिओ अपलोड करेल
लगेच तुम्हाला नोटिफिकेशन येणार आहेत. तर बघा कार्यशाळा परिचयसुद्धा या ठिकाणी जागा देण्यात आले. पाणीवाला, शिंपी शिपाई, प्रयोगशाळा परिचय, दत्त परिचय आणि स्वच्छता सेवक, कक्षसेवक, आया, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज 47 जागा आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय मिरज दवाखान्यात 80 जागा आहे. पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय सांगली 128 जागा आहे. आणि आरोग्य शिक्षण पथक तासगाव 8 जागा आहे. म्हणजे एकूण टोटल भरती किती जागेचे होत आहे? 263 जागेची भरती होत आहे मित्रांनो, आणखी पुढे काय काय या ठिकाणी सर्व या जाहिरातमध्ये जे नियम असेल आणि पेपर केव्हा होणार आहे तुम्हाला हे सर्व डिटेल दिलं आहे. तर बघा, प्रस्तुत परीक्षेमधून भरवायचं गट ड वर्ग 4. तर बघा, वर्ग 4चं हे पद आहे. सर्व वर्गातील सर्व पदाचे सविस्तर तपशील परिशिष्ट 1मध्ये उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. जर तुम्हाला आणखी डिटेलमध्ये बघायचं, परीक्षा दिनांक कुठे बघायचं याबाबत माहिती हवी असेल तुम्हाला, तर www.gmc म्हणजे GMC गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिरज .education.in या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही सर्व डिटेल तुमचं प्रवेशपत्र, तुम्ही जर अर्ज केलं असेल तर प्रवेशपत्र व्हिडिओ अपडेट तुम्हाला या वेबसाईटवरती मिळणार आहेत. तर पदसंख्या आरक्षणासंदर्भात सर्वसाधारण तरुणदुती हे सर्व डिटेल या ठिकाणी देण्यात आले. तर बघा, सर्व नियम आणि परीक्षेचं स्वरूप काय असेल ते आपल्याला बघायचं आहे. तर व्हिडिओला स्किप करू नका आणि चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. खूप जास्त माहिती दिली मित्रांनो, त्याच्यामुळे मी शॉर्टमध्ये व्हिडिओ तयार करतो आहे. माजी सैनिकांसाठी अर्हता काय असेल आणि पात्रता, भारतीय नागरिकत्व आणि वयोमर्यादा काय असेल ते सुद्धा देण्यात आले. तर बघा, वयोमर्यादा आहे 31/8/2025 पर्यंत आणि खुल्या प्रवर्गात उमेदवारांना वयाची अट 31/8/2025 या दिनांक किमान 18 वर्ष पूर्ण ते 38 वर्षे अशी आहे. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना वळखते इतर सामाजिक आरक्षणांतर्गत अर्ज करणाऱ्या उमेदवारांना वयाची अट ही 18 वर्षे पूर्ण व 43 वर्ष अशी देण्यात आले आहेत. समांतर आरक्षणानुसार या ठिकाणी जागा देण्यात आले आणि आपलं जे SC ST OBC NTB जे असेल कॅटेगरी, त्या कॅटेगरीसाठी किती जागा देण्यात आले ते सर्व डिटेल पाहण्यासाठी तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जायचं, PDF डाउनलोड करून घ्यायचं आहे. या ठिकाणी बघा, कोणत्या पदासाठी काय वयोमर्यादा देण्यात आले आणि महिलांसाठी वयोमर्यादा काय आहेत, माजी सैनिकसाठी काय आहेत, मागासवर्गीय खेळाडूसाठी काय आहेत, दुर्बल घटकसाठी वयोमर्यादा काय असेल, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, दिव्यांग, स्वतंत्र सैनिकांचं पाल्य हे सर्व या ठिकाणी त्यांचं वयोमर्यादा काय असेल हे सर्वांसाठी, आयुष्य कार्य असेल सर्वसाधारण यांच्यासाठी वयोमर्यादा या ठिकाणी या टेबलमध्ये देण्यात आले. तर बघा, परीक्षेचं स्वरूप काय असेल हा इम्पॉर्टंट मुद्दा आहे. बघा, जर तुम्ही अर्ज करत असाल तर तुम्हाला स्टडी करण्यासाठी जे सिलेबस दिले जाणार आहेत ते सिलेबस कोणकोणतं आहेत तर बघा, परीक्षेचं स्वरूप व त्या अनुषंगिक सूचना. तर पदाचे नाव, तर बघा, मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी व किंवा अंकीगणित आणि एकूण प्रश्न. तर एकूण प्रश्न तुम्हाला पेपरमध्ये 100 असेल आणि गुण 200 असेल. तर बघा, मराठीचे 25 क्वेश्चन येणार आहेत आणि मराठी नंतर इंग्रजीचे 25 क्वेश्चन येणार आहेत, ते 50 मार्क्स आहेत त्याचं. आणि सामान्य ज्ञानासाठी 25 आहेत, त्याला 50 गुण आहेत. आणि बौद्धिक चाचणी आणि अंकगणितसाठी 25 क्वेश्चन आहे, त्याला 50 आणि प्रश्न 100 असेल. टोटल एकूण गुण किती आहे? 200 गुणचा पेपर असेल तुम्हाला. परीक्षेचे कालावधी 2 तास म्हणजे 120 मिनिट तुम्हाला परीक्षेचे कालावधी असेल. जेव्हा पेपर तुमचं तुम्ही अटेंड करणार तेव्हा तुम्हाला 2 तास म्हणजे 120 मिनिटं तुम्हाला ते पेपर देता येणार आहेत. या पद्धतीने तुम्हाला स्टडीसुद्धा करायचं या पदासाठी. ते सर्व डिटेल तुम्हाला दाखवणार आहे. तर बघा, परीक्षा ही ऑनलाईन कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट पद्धतीने घेण्यात येईल. तर बघा, तुमची जी एक्झाम घेतली जाणार आहेत या पदासाठी ते ऑनलाईन नसेल, ऑफलाईन नसेल, ऑनलाईन तुम्हाला कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट द्यायचे ही पद्धतीने घेण्यात येईल. परीक्षेची प्रश्नपत्रिका वस्तुस्थिती बहुपर्यायी स्वरूपाची असतील. तर बघा, तुम्हाला फक्त क्वेश्चन पेपर कसे असेल तिथे 4 ऑप्शन दिले असेल, क्वेश्चन दिले असेल, 4 ऑप्शन दिले असेल, तुम्हाला तिथे फक्त टिक करायचं आहे. तर आपल्याला या पद्धतीने क्वेश्चन सॉल्व करायचं आहे. महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागाकडील शासन निर्णय आणि मधील तरुणदूतनुसार गट ड वर्ग 4 सक्षम पदासाठी माध्यमिक शालांत परीक्षा SSC किंवा कमीत कमी अर्हता असल्याचे सदर पदासाठी परीक्षेचा दर्जा भारतातील मान्यताप्राप्त माध्यमिक शालांत परीक्षा SSC परीक्षेचा दर्जा समान राहील. मराठी व इंग्रजी या विषयाच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा माध्यमिक शालांत परीक्षेच्या SSCच्या दर्जाचा समान राहील.
व लेखी परीक्षेला मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयावर प्रश्न करिता प्रत्येक 50 गुण ठेवून एकूण 200 गुणाची ऑनलाईन कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट तुमची परीक्षा घेतली जाणार आहेत. या पद्धतीने असेल. आणि ज्या पदासाठी बघा 10वी उत्तीर्ण असेल, 12वी उत्तीर्ण असेल तर तुम्हाला ही मोठी संधी आहे. जर 10वी तुम्ही 9वी उत्तीर्ण असेल, 8वी उत्तीर्ण असेल त्यांच्यासाठी ही महत्त्वाची अपडेट आहे. त्यांनीही या ठिकाणी कोणत्या पदासाठी तुम्ही पात्र आहात, 9वी उत्तीर्ण असेल तर ते सर्व जाहिरात बघायचं आहे आणि त्या जाहिरातीनुसार त्या पदासाठी तुम्ही अर्ज करायचं आहे. तर बघा या पद्धतीने सर्व ही जाहिरात दिली. ही जम्बो भरती आहे मित्रांनो. आणि बघा ही जाहिरात गेल्यानंतर डेट गेल्यानंतर पश्चाताप करण्यापेक्षा तुम्ही फॉर्म अप्लाय करून द्या. त्या ठिकाणी फीसुद्धा कमी आहेत. खुल्या वर्गासाठी 600, 800 आणि जे कॅटेगरी मागासवर्गीय असेल त्यांच्यासाठी ₹600 असे या ठिकाणी एका ॲप्लिकेशनच्या मागे तुम्हाला एवढी फी घेतली जाणार आहेत. आणि तुम्हाला जर अनेक पदासाठी अर्ज करायचं असेल तर तसं करू नका मित्रांनो. अनेक पदासाठी अर्ज केल्यानंतर काय होतं एकाच दिवशी पेपर होतं आणि त्या दिवशी जर एकच पेपर आपल्याला अटेंड करता येते, बाकी आपल्याला ड्रॉप करावं लागतं. तर आपल्याला एकाच पदासाठी अर्ज करायचा आहे आणि त्याच पदासाठी प्रिपरेशन करायचं आहे. आणि प्रिपरेशन कसं करायचं आहे तर बघा मोरा वाळंबे ही मराठीची बुक ग्रामरची यूज करायचं आहे. त्या मोरा वाळंबे या बुकमधूनच सर्व 25 क्वेश्चन तुम्हाला मिळणार आहेत. आणि बुद्धिमत्तेचं असेल, गणित बुद्धिमत्ता हे प्लस करण्यात आले आणि सामान्य ज्ञान 25 आहे. यामध्ये इंग्लिश 25 आहे. असं टोटल एकूण 100 प्रश्न आहे आणि 200 गुण तुम्हाला दिले जाणार आहेत. इथे मायनस सिस्टीम वगैरे नाही मित्रांनो. तर तुम्हाला सर्व क्वेश्चन सॉल्व्ह करायचं. एकही क्वेश्चन तुम्ही त्या ठिकाणी ड्रॉप करायचं नाही, तर सर्व क्वेश्चन सॉल्व्ह करून यायचं आहे. बाय चान्समध्ये जर तुम्ही तो क्वेश्चन टिक केला असेल, सॉल्व्ह केला असेल तर तुम्हाला बरोबर राईट क्वेश्चन आला तर तुम्हाला त्याचंही मार्क्स तुम्हाला मिळणार आहेत. या पद्धतीने ही भरती आहे आणि 263 पदासाठी आहे मित्रांनो. आणि तुमचे मित्र असेल, मैत्रीण असेल किंवा तुमचं कोणी ओळखीचं असेल त्यांनाही हा व्हिडिओ शेअर करा. कारण आता सध्या जॉबची खूप आवश्यकता आहेत मुलांना, कारण बेरोजगारी जास्त वाढली आहे. आणि या ठिकाणी बघा या पदासाठी ग्रॅज्युएशन असेल, पोस्ट ग्रॅज्युएशन असेल, BEd, DEd जे झालं असेल त्यांनाही जॉबची गरज असेल तर या पदासाठी तुम्ही 100% अर्ज करा आणि तुमचेच 100% या ठिकाणी निवड होईल. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला नसू का. असेच नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. जर तुम्ही अर्ज करत असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. मी वेळोवेळी ही जाहिरात, ही भरती कंप्लीट होईपर्यंत मी व्हिडिओ अपलोड करणार आहेत. तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. वेळोवेळी तुम्हाला वेबसाईटवरती न जाता तुम्ही या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला अपडेट मिळत राहील. धन्यवाद.